बंदला अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी प्रथम या सर्व ढोकीच्या नागरिकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। हा विषय कुठला राजकीय हेतूचा विषय नाहीये। ज्या विषयावरती हे आंदोलन चाललेलं होतं तो विषय होता, या देशामध्ये 10 वर्ष झाले 152 प्रश्नपत्रिका लीक झाल्या आणि अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। जे विद्यार्थी अथक परिश्रमानं अभ्यास करून 8-8, 10-10 तास आपल्या दिवसातील या अभ्यासासाठी, आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली, अशा विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर सांगण्यात येतं की आपल्या परीक्षेचा पेपर लीक झाला आणि मग ते विद्यार्थी या एवढा परिश्रम करून निश्चितपणे ते निराश होतात आणि किमान 21 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, आपलं आयुष्य संपवलं। ते गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नसतो, परंतु जे पैसेवाले लोक आहेत ते या यंत्रणेला खरेदी करून आपल्या विद्यार्थ्यासाठी, आपल्या लेकरासाठी ते 40-40, 50-50 लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका खरेदी करतात आणि सर्वसामान्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा खेळ होतो। अतिशय चुकीची पद्धत या शासनानं गेल्या 10 ते 12 वर्षापासून चालू आहे आणि याच्या विरोधामध्ये जे कॉक्रोच जनता पार्टी यांनी जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं, त्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यांचं उपोषण चालू होतं। हे उपोषण अतिशय शांततेत चालू होतं, परंतु 19व्या 18व्या दिवशी या शासनाने 18 दिवस 19 दिवस कुठल्याही प्रकारची त्यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी दाखवलेली आहे। कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण, काय तुम्ही उपोषण करताय, काय तुमच्या मागण्या आहेत, या कुठल्याही पद्धतीने त्यांना विचारणा झालेली नाही आणि अचानक त्यांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित करून त्यांना उचलून नेण्यात आलं। सकाळी ज्या पद्धतीने उचलून नेण्यात आलं त्या पद्धतीने अशी परिस्थिती होती की हे कुठलं तरी प्रेत, या लोकशाहीचंच प्रेत जणू काही त्यांनी उचलून नेलेलं आहे। अशा पद्धतीची हुकुमशाहीची वर्तणूक या सरकारने केली आणि या आंदोलनाला चिरडण्याचा, लोकशाहीने चाललेल्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न या भाजप सरकारने केला। या विरोधात विद्यार्थ्यांनी संसदेच्या आवारामध्ये आंदोलन करण्याचं ठरवलं आणि आंदोलन अतिशय शांतपणे चालू होतं, परंतु ज्या पद्धतीनं हे आंदोलन चिरडण्यात आलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी असतील, पुरुष असतील, महिला असतील, यांच्या कुठल्याही त्यांच्या चारित्र्याकडे व्यवस्थित न पाहता आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहत असाल की पोलीस कुठल्या पद्धतीनं त्या मुलीला काठीने टोचत होते, त्यांना धरून कसे फेकत होते। महिलांचा आदर देखील या शासनाने केलेला नाही आणि त्या ठिकाणी आपण राजकारणाचा विषय नाही, त्या ठिकाणी समजा आपल्याच आया बहिणी, आपल्याच मुली आहेत असं जर आपण डोळ्यासमोर ते चित्र आणलं तर आपल्या लक्षात येईल, परंतु काही लोकांच्या डोक्यामध्ये फक्त राजकारण आहे आणि ते या आंदोलनाला आणि झालेल्या लाठीचार्जला देखील काही पद्धतीनं समर्थन करतात। ही अतिशय चुकीची बाब आहे। हे झालेलं आंदोलन किंवा हा जो लाठीचार्ज आहे आपल्या विद्यार्थ्यावरच नाही तर आपल्या पुढच्या भारताच्या भविष्यावरती हा हमला आहे असं आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी या शासनाला सांगतोय की ज्या पद्धतीने आपण चुकीचा पायदा या देशामध्ये पाडला, इंग्रज देखील आपल्यावरती 150 वर्ष राज्य करत होते, परंतु त्यांनी देखील महात्मा गांधीचं आंदोलन जर शांतपणे चालत असेल तर त्यांना विचारणा करत होते की काय तुमचं म्हणणं आहे, काय नाही, परंतु या मोदी आणि शहाच्या जोडीनं या देशाला हुकुमशाहीच्या मार्गावरती नेण्याचं काम केलेलं आहे। या आपण
मी फक्त बोलतोय म्हणून नाही, तर सर्व सोशल मीडिया वापरतात, सर्वजण पाहतात कुठल्या पद्धतीनं हा देश चाललेला आहे, कुठल्या पद्धतीनं या देशाचं नियोजन चाललेलं आहे. जी पोलीस यंत्रणा, स्वतंत्र यंत्रणा पाहिजे त्या ठिकाणी गुंडे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना पायात पाय घालून पाडतायत, जे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. ते अतिशय मनाला किळसवाणं की बाबा या देशामध्ये चाललंय तरी काय. आपल्या देशाच्या विद्यार्थ्यावर व सोनम यांनी 20 दिवसापासून सुरू केलेल्या उपोषणाला पोलिसामार्फत व स्वतःचे गुंड पाठवून अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज निघालेल्या मोर्चात सहभागी गावातील सर्व पक्षीय, सर्व विद्यार्थी प्रेमी, विशेष करून डॉक्टर मॅडम, व्यापारी, व्यावसायिक ज्यांनी आपल्याला 100% पाठिंबा दिलेले सगळे छोटे मोठे व्यापारी, व्यावसायिक यांचे मी खास करून आभार व्यक्त करतो. आणि या देशामध्ये सध्याची परिस्थिती लोकशाही विरोधी, इंग्रजापेक्षा वाईट. आता कोणीतरी म्हणलं की सरकारचं कुठलं तरी काय, सरकारबद्दल येणारं सरकार काही असेल, पण मी एक सांगू इच्छितो, या देशाच्या सगळ्यात महान पंतप्रधान होऊन गेलेले श्रीमती इंदिरा गांधी, हे सोनम सरचे वडील त्यावेळेस त्यांच्या विरोधात उपोषणात बसले होते. तर त्यांनी स्वतः तिथं जाऊन त्यांना ज्यूस देऊन त्यांच्या उपोषणाची मागणी पूर्ण केली होती. ही सुद्धा आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे. सरकार अनेक आले, सरकार अनेक जातील, पण आपल्या भविष्यावर जे पुरात चालवणारं सरकार आहे, हे उद्याचं भविष्य आहे. विद्यार्थी कुठल्या जाती धर्माचे नसतात, विद्यार्थी देशाचं भवितव्य असतो. या विद्यार्थ्यांना काल आपण सर्वांनी टीव्ही, मीडिया, व्हॉट्सअपच्या ह्याच्यातून पाहिलं असेल की विद्यार्थ्यांना मारताना जी बहिरूपे पोलीस बी दिसत आहेत, खास करून पाठविलेले डीजीपीचे गुंड आहेत, असं मी स्पष्टपणे सांगतो. आणि आपण सर्वांनी बघितलेलं आहे टीव्ही मध्ये की खास पाठविलेले गुंड होते. हो, अहो तुम्ही आपल्या आई बहिणी, लेकरं, बायका, मुली आहेत आपल्या स्वतःच्या, त्या मुलीला एक पोलीसवाला कसं मारतोय, कसं काठीचे त्याचा उपयोग करतोय. एक पोलीसवाला त्याला आडवं पाडून एका मुलीला अश्लील शाळे करताना सुद्धा मीडिया फोटोवर आहेत. मॅडम, या अशोभनीय सरकारला फार दुःख वाटलं. तुम्ही जी म्हणलात की आपले स्वतःचे लेकरू जर असलं तर थोडं पुढं त्याचा ही घ्या, असू शकतं आपलं लेकरू, कुणाचे मोठे असेल, कुणाचे शिकलेले असेल, कुणाचे शिकणारे, असं समजू नका. हे प्रत्येक लेकरू हे आपल्या स्वतःचे लेकरू समजून आपण असल्या ह्या 10वी नापास केंद्रीय मंत्र्याला घरी बसविल्याशिवाय शांत राहणार नाही. त्याला ही आंदोलन तर साधं आहे, पुढील आंदोलन जर वाढलं ह्याच्यापेक्षा तीव्र करू. और मी खास करून त्या महाराष्ट्रातल्या कुत्र्याला सांगू इच्छितो की आतंकवादी म्हणतोय, लाखर भाड्यात जावा कुठं असतो. त्यानं जर कधी आमच्या जिल्ह्यात आला तर त्याला गाडी साहेब फोडून टाकू. एवढी तुम्हाला आज मी आपल्या समोर ही गवाही देतो. आणि अहो तुम्ही काय म्हणताय आतंकवादी? अरे स्वतःचे लेकरं ती आपले कुठल्या जाती धर्माचे नाहीत, सर्व जाती धर्माचे आहेत. आज तू चाटायला गेला म्हणून काहीतरी बोलतो का? आणि जी आपल्या देशात बसलेलं सरकार आहे, आताच कोणतरी म्हणलं की ती कशा रूपानं आलंय, ही सगळ्या जगाला माहिती आलेलं आहे, कुठून आलंय, कसं आलंय. पण आपला देश लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाहीची गरिमा त्यांनी जाणून घेतली पाहिजे, लोकशाही जिवंत असली पाहिजे. हे आपण माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. सरकार कुणाचं काय नसतं, ज्यावेळेस सरकार उपद्रवी होतो त्यावेळेस त्याला बदलणं गरजेचं असतं. येणाऱ्या प्रत्येक ह्याच्यात या भाजप सरकार, घमंडी सरकारला खाली खेचल्याशिवाय ही जनता राहणार नाही, एवढी गवाही देतो. आणि झालेल्या अमानुष लाठीचार्जचा मी माझ्या पक्षाच्या वतीनं, आंबेडकर परिवाराच्या वतीनं जाहीर निषेध करतो. इथंच थांबतो.
जय हिंद जय भारत. जसं डोकी मारित त्या मानानं मोठमोठ्या महानगराचं पुणे दिल्ली मद्रास अशा ठिकाणी जसे आंदोलन आहेत तसे छोट्या मोठ्या शहरातही इथं डोकी म्हणजे अतिशय ग्रामीण भाग आहे तरी सुद्धा एवढा म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे आणि एवढी आंदोलनाची तीव्रता ग्रामीण भागातून सुद्धा या आंदोलनामध्ये प्रतिसाद मिळाला. या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची मागणी व्हायला एवढं तीव्र आंदोलन पूर्ण देशात सुरू झालेलं आहे तरी सरकारची घमंड मगरुरी जात नाही. तर या सरकारबद्दल म्हणजे अतिशय तीव्रता म्हणजे निषेध म्हणजे व्यक्त करतो मी त्याचा आणि ह्याला म्हणजे फक्त आमचे मंत्री आणि आमचा माधुरीपणा एवढा शिकवायचा लोकांमध्ये काय काय भावना आहेत ह्याचा कसलाही सरकार विचार करत नाही. याच्यावर पुढे जाऊन सांगतो ही 150 आणि काही माजी मंत्री की सदा खोत सारखे फुटसाठी येते त्यांनी आंदोलकांना अतिरेकी म्हणून घोषित केलेलं इतकं म्हणजे नालायक लोक आहेत ह्या भाजपचे लोक आणि माज आलेला माज उतरणं गरजेचं ह्याच्यासाठी म्हणजे आपण सगळेजण इथं एकत्र आलो. आनंदाची बाब एवढं 2 शब्द बोलून आज आपण जमलेलो आहोत कारण की ही नीट परीक्षेचे पेपर फुटले. या परीक्षेमध्ये जे काय आतापर्यंत 25 का 26 पेपर फुटलेले त्या वर्षभरामध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. कुठल्या न्याय व्यवस्थेमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. निवडणुकीमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि ही होईलेली चुकीची कामं रोखण्यासाठी आपण एक देशाचे जागरूक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे ही रोखलं पाहिजे. ही रोखण्यासाठी आतापर्यंत इंग्रजांच्या काळात जे काही जी चुकीच्या गोष्टी झाल्या त्यावेळेस मी हजारो तरुणांनी बलिदान दिलं. ते बी शहीद झाले त्यांचे घरं उद्ध्वस्त झाले. त्याच्यानंतर बी काही शिवाजी महाराज आले त्यांचे बी काही चुकीचे निर्णय होते त्याच्या काळात त्यांना विरोधच केलेला आहे. त्यांची राजवट उलटवून टाकलेली आहे. तशी आजची भाजपची सरकार त्यांना मारले ते विद्यार्थी तुमचे आमचे लेकर आहेत. उद्या आपल्या घरापाशी हे येऊ नये म्हणून ह्याविषयी सिरियस होणं फार गरजेचं आहे. खरं तर जे आपल्या भारताचे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधानजी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. ह्या जे काही गोष्टी चालू आहेत शैक्षणिक जी पेपर फुटी आहे नीटच नाही प्रत्येक ठिकाणी पेपर फुटत आहेत. कुठल्याही MPSC असू देत रेल्वे भरतीचे असू देत कुठल्याही शैक्षणिक याच्यामध्ये प्रत्येक पेपर फुटतोय. रोजगार कुणाला भेटत नाही आहे. पेपरच फुटतील तर लेकरं काय करणार पुढं. आणि ज्या पद्धतीने त्यांना आतंकवादी ठरवून तुम्ही मारलंय कुठल्या पद्धतीने मारलंय हेही जगजाहीर आहे. कुठल्या पद्धतीचं हे सरकार चालवत आहेत हेही सगळं माहिती आहे. कुठल्या पद्धतीने हे सत्तेत आलेत हे सुद्धा माहिती आहे. पण प्लीज तुम्ही लेकरांचा विचार करा. ते तुमची आमची लेकरं आहेत. माझ्या घरी सगळं व्यवस्थित आहे म्हणून डोळे झाकून जे चाललंय TV चॅनल्सवर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. थोडं सतसत विवेक बुद्धीने विचार करा. डोळे उघडे ठेवा आणि जे काही चाललंय आजूबाजूला त्याचा विचार करा. आपले लेकरं आज लेकरं आहेत पण ते उद्या कॉलेजमध्ये जाणार आहेत शाळेत जाणार आहेत शिकणार आहेत. उद्या तुमच्या आमच्या दाराशी हे सगळं येऊ नये ह्यासाठी ह्या सरकार जे चाललंय त्याच्याबद्दल सिरियस व्हा. सतसत विवेक बुद्धीने 2029 साली मतदान करा. कोण चांगलं आहे कोण वाईट आहे ह्याहीपेक्षा पलीकडे जाऊन आपल्या लेकरांचा विचार करा. अन्न वस्त्र निवारा महत्त्वाचे आहेतच. शिक्षण पण त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीला विचारण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही अशा पद्धतीने मारतायत काळजात चरकतंय ते बघताना आणि तुम्ही त्यांना आतंकवादी म्हणतायत. लाखोंच्या संख्येने दिल्लीमध्ये विद्यार्थी एकत्र झालेत त्याच्याबद्दल जरा विचार करा. आणि ते आतंकवादी असतील तर एवढे सगळेजण आले कसं काय एकत्र ह्याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे ना. त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणतायत कसे आले ते भारतात कुठल्या मार्गाने आले ह्याचाही तपास झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही धर्माला आणायचं प्रत्येक गोष्टीमध्ये भारत पाकिस्तान करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये जातीवाद आणायचा हे चुकीचं आहे. ह्याला कुठंतरी आव बसला पाहिजे. कुठंतरी बाउंड्रीज ठेवा. डोळे झाकून अंधभक्त बनू नका प्लीज. आणि माझं असं म्हणणं आहे की अन्न वस्त्र निवारा जसे महत्त्वाचे आहेत तसं शिक्षणही महत्त्वाचं आहे. त्या शिक्षणाचा विचार करा. लेकरांचा विचार करा. त्या लेकरांचं भविष्य फार इम्पॉर्टंट आहे. असं विचार करू नका की माझं भागतंय माझं सगळं सुरळीत चालू आहे म्हणून मी या गोष्टीविषयी बोलणार नाही. प्लीज डोळे उघडा. सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवा. डोक्याने विचार करा आणि मतदान करा प्लीज. माझी विनंती आहे. ही घटना ह्या देशामध्ये विद्यार्थ्यावर एवढा जर लाठीचार्ज करत असतील तर आतंकवाद्याला लोकही पाठीशी घालतात. आणि जी खरे देशभक्त आहेत उद्याचं भविष्य आहे आपल्या देशाचं त्या देशाच्या भविष्याला कसं चिरडायचं
ही भाजप सरकारनं शिकवावं. अतिशय त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि जी काही सोनम वांगचुक आहेत ह्यांच्याशी जी का वागणूक दिली ह्या सरकारनं, भाजप सरकारनं, अतिशय दुर्दैवी घटना आहे. 20 दिवस त्या माणसानं उपोषण केलं. अचानक त्यांना षडयंत्र रचून गुपचूप, कुणालाही नाही माहिती होता, गुपचूप त्यांना गाडीत घालून नेलं. जे की तो जणू आरोपी अशी ट्रीटमेंट दिली. तरी त्या गोष्टीचा पण मी अतिशय जाहीर निषेध करतो. कारण की जे विद्यार्थी गरीब आज एवढे दिवस पहिलीपासून ते आज एवढे मॅट्रिकपर्यंत शिकतात, दिवसाचे रात्र 24-24 तास अभ्यास करतात. आज नीट परीक्षा द्यायची वेळ आली की जर पेपर फुटवून ज्याची पात्रता नाही असे जर पैशाच्या जीवावर प्रश्नपत्रिका विकत घेत असतील आणि त्यांची जर डॉक्टर केला नंबर लागत असतील, ती जर उद्या क्लासून अधिकारी होत असतील, त्यांची जर नोकरीमध्ये भरती होत असेल, तर ह्या देशाचा दुर्दैव आहे की शिकणाऱ्यावर हा अन्याय होणार आहे. मग जर शिकवून जर अन्याय होऊन जर ही सहन करायचा म्हणल्यावर ह्या देशामध्ये लोकशाही राहिलीच कुठं? मग जर अशा पद्धतीने जागा भरायच्या असतील तर सरकारनं मग लिलाव करून जागा भराव्या. म्हणजे विद्यार्थ्याला बाकीच्या विषयाविषयी अभ्यास तरी करायची गरज पडणार नाही. लाखो रुपये शिक्षणासाठी पैसे खर्च करायचे, दिवस रात्र एवढी मेहनत करून अभ्यास करायचा, एवढं आयुष्य लहानपण बालपण चांगलं न जगता फक्त अभ्यास करत राहायचा. आणि जेव्हा तुम्हाला चांगले दिवस बघायची वेळ येते, तुमच्या पात्रतेची गुणवत्तेची जर कुठे कसोटी लागत असेल, त्यावेळी जर ती कुणी पैशाच्या जीवावर हिरावून घेत असेल आणि तुमचा जर अन्याय तुमच्यावर होत असेल आणि त्याला तुम्ही आवाज उठवू शकत नसाल, तर ही सरकार म्हणजे काय सरकार नाही, ही एक व्यावसायिक आहे. ती जशी इंग्रज इथं व्यापार करायला आले आणि देश लुटून गेले, तशी ही लोकशाही पद्धतीने सत्तेवर आले. नुसते जनतेला व मीडियासमोर बोलण्यापुरते जनतेचं प्रेम आणि जनतेविषयी तळमळ दाखवितात, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये सगळं उलटं आहे. माता बहिणी म्हणायची नाही तर माता बहिणीला तर उघडं नागडं करून चौकात हाणलं दिल्लीच्या. त्या आया बहिणीची तिथे थोडीसुद्धा पर्वा केली नाही. म्हणजे हे माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य ह्या केंद्र सरकारनं केलं आहे. ह्या पोलिसाच्या माध्यमातून आणि भाजपचे काही गुंड ज्यांच्या हातात पायात चप्पलसुद्धा नको, स्लीपर घातली. स्लीपर घालणारा पोलीस नसतो, कारण पोलिसाला पहिलं बंधन असते, कुठलाही अधिकारी असेल त्याला बोट घालावं लागतो, त्याच्या त्या स्टाईलमध्ये राहावं लागते. ही जणू काय एखादी गल्लीबोळातले गावगुंड आणलेत अशी लोक पोलिसाच्या पुढं ह्या लेकरावर लाठीमार करायला. आणि ह्या लेकराला जर तुम्ही वरून आतंकवादी म्हणत असाल तर सगळ्यात मोठे आतंकवादी एक खुर्ची बसलेले आहेत. मग आपल्याला जर ह्या देशातले आतंकवादी संपवायचे असतील तर खुर्चीत बसलेले, नैतिकता नसलेले, ज्याच्या पैसे काही विजन नसलेले असली लोकांचा धिक्कार करून ही लोक घरी बसवावं लागतील, तरच या देशाची लोकशाही टिकणार आहे आणि या देशामध्ये विद्यार्थ्यावर कुठेतरी अन्याय होणार नाही, त्यांना न्याय मिळणार आहे. त्यासाठी या केंद्र सरकारचा आणि दिल्ली पोलिसाचा मी जाहीर निषेध करतो. असंतोष निर्माण झालेला आहे सरकारबद्दल. जागतिक पातळीवर ज्यांचं नाव आहे, सोनम वांगचुक सर हे जागतिक पातळीवरचे वैज्ञानिक आहेत. त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्या मान्य न करता 18-20 दिवस त्यांच्याकडे सरकारचं कोणताही प्रतिनिधी मंडळ आलेलं नाही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. उलट त्यांना उपोषणाच्या स्थळावर उचलण्यात आलेलं आहे. ही अत्यंत शोकांतिका आहे. ही जागतिक पातळीवर आपल्या देशाची नामुष्की आलेली आहे सत्ताधाऱ्यांवर.